नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या आणि पार त्याचबरोबर नंदिनी आणि जीवा हे बाहेर निघालेले आहेत, म्हणजेच कोर्टाच्या कामासाठी निघालेले आहेत. आणि गुरुजींनी आवर्जून मानिनीला सांगितलेलं आहे की सकाळी पूजा करायची आहे आणि त्यांना कुठलीही कामं करायची असतील, इव्हन कोर्टाचं काम करायचं असेल तरी सुद्धा ती पूजा झाल्याशिवाय त्यांनी घराच्या बाहेर पडायचं नाही. तर इकडे आता बोलायला येतात ते म्हणजे जीवाचे बाबा आणि ते म्हणत असतात, तुम्ही कुठं बाहेर निघालाय का? पण आज घरी तर सत्यनारायणची पूजा ठेवलेली आहे. त्याचबरोबर मानिनी इकडे बोलायला येते आणि मानिनी पण म्हणत असते की अरे तू कुठं बाहेर निघालाय का? आज सत्यनारायणाची पूजा आहे. तेव्हा मानिनीला तिथे काव्या म्हणते की मी पूजेला बसायला तयार आहे. म्हणजे काव्याला आता पार्थवरील प्रेमाची जाणीव होऊ लागलेली आहे आणि आता पारची बायको या नात्याने सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी काव्याने होकार दिलेला असतो. परंतु हे सगळं झाल्यानंतर मानिनी तिथून जाते आणि इकडे पार्थ म्हणतो, तुम्हाला कळतंय का, काल आपलं नातं संपलंय आणि तुम्ही आता कोणत्या नात्याने पूजेला बसणार आहात? पण काव्याने तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी पूजेला बसणार आहे. इकडे नंदिनीला जीवा म्हणत असतो की काय झालं, पूजा आहे, पूजेला बसायचंय. नंदिनी म्हणते की काल आपलं नातं संपलेलं आहे आणि आज आपण पूजेला बसायचं. ही गोष्ट मनाला पटत नाहीये ना, आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातंच नाहीये. म्हणजे जीवा सुद्धा इकडे पूजेला बसण्यासाठी तयार आहे आणि खऱ्या अर्थाने आता आयुष्याची खरी सुरुवात होणार आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा झाल्याशिवाय त्या दोघांनाही बाहेर जाऊ द्यायचं नाही, ही गोष्ट खरी ठरत आहे. आणि पूजा झाल्याशिवाय ते दोघंही बाहेर पडू नये असं गुरुजींना वाटत होतं आणि त्याच पद्धतीने गोष्टी घडत आहेत. मग पूजा झाल्यानंतर ते दोघं जण बाहेर पडणार आहेत, म्हणजेच पॉझिटिव्ह अशा गोष्टी घडणार आहेत. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. तर मानिनी आणि त्याचबरोबर मिथुन काका दोघंही बोलत असतात आणि त्यासोबतच त्यांच्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. मिथुन काका इकडे मानिनीला म्हणत असतात की हे बघा वहिनी, सगळी लिस्ट तयार आहे. अगदी तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत आणि या सामानाची काळजी करायची गरज नाही. त्याच वेळी आता तिथं चोंबडेपणा करायला आलेली असते, ती म्हणजे वसुहत्या म्हणते, कसली तयारी चालली आहे, कसली पूजा चालली आहे, काय आहे नक्की? तेव्हा मानिनी तिला सांगते की काही नाहीये, या घरातल्यांच्या सर्वांच्या सुख समाधानासाठी मी पूजा करायचं ठरवलं होतं, मग गुरुजींनी उद्या करायला सांगितलंय. मिथुन काका म्हणतात की मुहूर्त चांगलं आहे ना, त्यामुळे उद्याच फायनल होत आहे. असं दोघंही त्या वसुहत्याला गंडवतात आणि ही बघा लिस्ट तर दाखवतात. इकडे वसुहत्या जी आहे ती मात्र नाटकं करत असते. तिचं असं म्हणणं असतं, पण मला एक कळत नाहीये की उद्याच का? आणि तिच्या मनात विचार सुरू होतात, बहुतेक गुरुजींना कळलं की काय पार्थ आणि काव्या वेगळे होणार आहेत म्हणून पूजेचा घाट घातला जातोय. तेवढ्यातच इथे ती म्हणजे रम्या आणि म्हणते, अरे तुम्ही दोघंच इथं आहात, बाकीचे कुठे गेले सगळे? तेव्हा मिथुन काका तिला टोमणा देत म्हणतात की अगं बाकीचे कुठे गेले, म्हणजे बाकीचे पण गेलेले आहेत ना, आणि कुठे जाणार आहे तू? जसे तुझ्या मैत्रिणींबरोबर गेले होते तसे ते दोघंही गेले त्यांच्या मैत्रिणींबरोबर. रम्या लगेच म्हणते, पारची मैत्रीण तर मी आहे ना. तेव्हा मात्र मिथुन काका तिला सांगत असतात की पारची मैत्रीण तू असलीस तरीही एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही, आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही तुझ्या पद्धतीमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत ना, म्हणजे तू मैत्रीण आहे असं म्हणत तिला चांगलाच टोमणा लगावत असतात. त्यासोबतच इकडे काव्या आणि पार्थ बोलत असतात. काव्या म्हणत असते, पण पार्थ हे काय आहे, हे नको ना अशा पद्धतीने, असं काव्या पार्थला सांगत असते. परंतु पार्थ मात्र म्हणत असतो की नाही, कसं आहे मी ठरवलेलं आहे. कसं आहे काव्या, तुम्ही माझ्यासाठी आता जे काही करताय ना, मान्य तुम्ही करताय, पण तुम्ही कोणत्या नात्याने करताय? तुम्हाला एक गिल्ट येतोय, तुम्हाला असं वाटतंय की यामध्ये मी तुम्हाला दुःखी दिसतोय म्हणून तुम्ही हे सगळं माझ्यासाठी करताय, अन्यथा तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या मनापासून इच्छा नाहीये. मला सांगा, आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं आहे बरोबर, आपलं लग्न झालंय ना, ऑब्विसली लग्न झालंय तर ते नातं नवरा बायकोचंच आहे. परंतु हे जगाला दाखवण्यासाठी आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्यानंतर मी माझ्या बाजूने भरपूर प्रयत्न केले, तुम्हाला समजून घेण्यासाठी सगळे प्रयत्न केले. कारण मला वाटत होतं की लग्नानंतर नातं बदलेल, लग्न झाल्यानंतर थोडासा वेळ दिला की सगळं चेंज होईल, पण नाही, ते झालेलंच नाहीये. कारण तुम्हाला तसं काहीच वाटत नाहीये. तुम्हाला फक्त
एक सहानुभूती वाटते. मला अपेक्षा होती की तुम्ही माझ्याशी चांगलं वागताय आणि माझ्या अपेक्षा वाढत जातात. मी तुम्हाला समजून बसलोय की तुम्ही माझी बायको आहात. मी तुमच्या प्रेमात पडत चाललोय. आता कसं आहे, मला तुम्ही आवडायचा, इथंपर्यंत ठीक होतं, पण आता त्यापुढेही गोष्टी गेलेल्या आहेत, असं म्हणत पार्थने काव्यावरील प्रेमाची कबुली दिलेली असते. आणि सरळ सरळ पार्थने सांगितलेलं असतं की मला हे जे नातं आहे ना, ते मी ॲक्सेप्ट केलेलं होतं. या नात्यासाठी मी माझ्या परीने खूप प्रयत्न करत होतो, पण गोष्टी विचित्र घडल्या, हे तुम्हालाही माहिती आहे, असं तो बोलत असतो. त्यासोबतच इकडे काव्याला तो म्हणत असतो की आता या नात्यामध्ये मला अडकायचं नाहीये, आणखी वेळ मला द्यायचाच नाहीये. जर मी आणखी वेळ दिला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि या नात्यामध्ये खूप मोठी गफलत होऊ शकते. मला स्वतःलाच ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं अवघड जाऊ शकतं. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. इकडे काव्या मात्र ढसाढसा रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं, कारण तिने जे करते त्याच्या गोष्टीचं उत्तर तिच्याकडे नसतं. मग ती काय बोलणार? कारण तिला पार जे म्हणतोय ते ऐकून घेण्याशिवाय ऑप्शनच राहिलेला नाहीये. तिला पारचं बोलणं ऐकावंच लागणार आहे. अशा पद्धतीने तिचं वागणं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच तिला रडू येत असतं की आज आपलं नातं संपलं जातंय. आज आपल्या नात्यामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या खूपच विचित्र पद्धतीने चालू आहेत, हे तिला जाणवत असतं. पार्थ तिला म्हणत असतो की मला ह्या नात्यातून मोकळं करा. मला डिवोर्स हवा आहे, मी तुम्हाला सांगितलंय. आणखी वेळ नकोय, कारण गेली 2 दिवस झालं तुम्ही जे माझ्यासोबत वागत आहात, माझ्यासाठी जे काही करत आहात, ती फक्त सहानुभूती म्हणून करत आहात. अन्यथा तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये रस नाही, असं पार्थने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र काव्या कासावीस होऊ लागते. काव्याला वाईट वाटू लागतं की हे सगळं काय घडतंय, असं का, काय आहे याच्या मागं कारण? असे अनेक प्रश्न तिच्या समोर पडलेले असतात. काय करू? म्हणजे इकडे पार्थ मला समजून घेतील, पार्थला मी कसं समजून सांगू? कारण पार्थ म्हणत असतो की तुम्ही कोणत्या नात्याने करताय? मैत्रीच्या नात्याने करताय, बायकोच्या नात्याने करताय, कोणत्या नात्याने तुम्ही माझ्यासाठी हे सगळं करताय? त्या प्रश्नाचं उत्तर मात्र इकडे काव्याकडे नसतं. आणि त्याचबरोबर काव्या मात्र विचार करायला लागलेली असते की आता करू काय, नक्की काय उत्तर देऊ? पार्थ मात्र तिला म्हणत आहे की आता ह्या पेपरवर सह्या करा, वेळ जाण्याआधी या पेपरवर सह्या करा आणि मला मोकळं करा या नात्यातनं, असं पार्थचं म्हणणं आहे. तेव्हा मात्र इकडे काव्या पार्थकडे पाहतच राहते. काव्याचं असं म्हणणं असतं की करू काय, कोणत्या पद्धतीने मी बोलू? काव्याला मात्र रडू येत असतं. तिचे डोळे लाल बुंद झालेले असतात. तिला कळत नाहीये, तिला वाईट वाटत आहे की या नात्यातनं आपल्याला बाहेर पडायचंय. पार्थ तिला म्हणत असतो की तुम्ही रीडिंग स्पेक्स वापरता, मी चष्मा वापरतो आणि त्या चष्म्यातून सगळं जग व्यवस्थित पाहत असतो. मला तुमच्यासारखं फक्त रीडिंगसाठी स्पेक्स वापरायची गरज नाहीये. मी कायमस्वरूपी चष्मा लावून फिरतो, त्यामुळं मला माणसांची पारख आहे, असं पार्थ तिला बोलत असतो. कारण काव्य जी आहे ती वाचताना तिच्या स्पेक्स वापरत असते, तेव्हा तिला गरज वाटते म्हणून. पण पार्थचं तसं नाहीये. पार्थला कायमस्वरूपी चष्मा घालावा लागत आहे, ही गोष्ट पार्थ काव्याला सांगतो. तेव्हा मात्र काव्य जी आहे ती पार्थकडे पाहत असते. आता पार्थने खिशात आणलेले जे पेपर्स असतात ते पेपर्स काढलेले असतात आणि इकडे काव्याच्या समोर धरलेले असतात आणि काव्याला सांगितलं जातं की मला या पेपरवरती सह्या करून द्या. काव्या मात्र कासावीस होत असते. काव्या म्हणत असते की काय? तेव्हा तो म्हणत असतो की हो, आत्ताच्या आत्ता या पेपरवर सह्या करा, मला अजून अजिबात वेळ घालवायचा नाहीये, तुम्ही या पेपरवर सह्या करा, असं पार्थ तिला सांगत आहे. काव्याला कळतच नाहीये की हे काय बोलतोय, हे काय खरं आहे का? म्हणून काव्या शांतपणे ऐकत असते. तेव्हा पार्थ जोरात ओरडतो, सह्या करा या पेपरवरती. तेव्हा काव्या घाबरलेली असते. ते पेपर हातात घेते. इकडे नंदिनी आणि जीवाचा सीन पाहायला मिळतो. सेम कंडिशन असते. नंदिनी रडत असते आणि जीवाला सांगत असते की काही नाही हो, आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालं ती परिस्थिती तुम्हालाही माहिती आहे, मीही ती ॲक्सेप्ट केलेली, पण तुम्ही अशा पद्धतीने वागाल असं मला वाटलं नव्हतं. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र जीवा आहे तो शांतपणे सर्व गोष्टी ऐकत असतो, कारण जीवाला कळतच नाहीये. नंदिनी म्हणत असते की मी सगळ्यांना सांगते, हो लग्नानंतर होईल प्रेम,
दोन जीव एकत्र येतील. मला नेहमी वाटायचं की खरंच कशा पद्धतीने नातं फुलत असेल. हे अरेंज मॅरेजमध्ये नवरा बायको एकमेकांना आय लव्ह यू कधी म्हणत असतील, हा प्रश्न नेहमीच मला पडलेला असायचा. परंतु आज मात्र त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळतंय की हे शक्य नाहीये. मी दोन जीवांना एकत्र आणायचं काम करत होते, पण आज माझ्यासाठीच ह्या गोष्टी खूप अवघड होत चाललेल्या आहेत. मला कळतच नाहीये हे सगळं मी कशा पद्धतीने मॅनेज करू. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा ती बोलत असते तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे हे सगळं पाहत असतो तो म्हणजे जीवा. नंदिनीला मात्र खूप वाईट वाटत असतं. तिला कळत नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, गोष्टी कशा पद्धतीनं हँडल करायच्या. जीवाला तर खूप वाईट वाटत असतं. जीवाही त्याच गोष्टींचा विचार करत असतो. जीवालाही समजत नाहीये की मी नक्की काय करू, कशा पद्धतीने सगळं मॅनेज करू. या गोष्टींचा विचार जीवाही इकडे करत असतो आणि त्यासोबतच इकडे जीवा जेव्हा हे सगळं ऐकत असतो, नंदिनी म्हणते की माझ्या ना काही फिल्मी अपेक्षा होत्या. वाईट वाटेल तुम्हाला किंवा कळणारही नाहीये तुम्हाला, पण माझ्या साध्या सोप्या फिल्मी अशा अपेक्षा होत्या. माझ्या नवऱ्याच्या बाबतीतल्या, लग्नातल्या बाबतीच्या. माझ्या नवऱ्याने मला त्याच्या बाईकवर बसून घेऊन जावं, नवऱ्याने मला फिरवून आणावं, मी आणि माझा नवरा दोघांनी एकत्र आयुष्य काढावं. अशा साध्या सोप्या आयुष्य माझ्या अपेक्षा होत्या. आम्ही दोघांनी ते जी लाईफ आहे ती एन्जॉय करावी. आणि नंदिनी रडत असते. आत्ता तुम्ही ह्या 4 दिवसांमध्ये माझ्यासाठी जे काही करताय ना ते खूप आहे, पण तुम्ही जे करताय ना ते गिल्ट म्हणून करताय. तुम्हाला मनापासून जराही वाटत नाहीये की नवरा म्हणून हे करावं. तुम्ही माझ्यासाठी जे करताय ना ते तुम्हाला पश्चाताप होतोय म्हणून. कसंय, तुमच्या आयुष्यामध्ये कोण होती व्यक्ती त्याबद्दल मला काहीच माहीत नाहीये, पण तुमचं आयुष्य जे होतं ना ते वेगळं होतं. आणि त्याचबरोबर तुमच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी होत्या ना त्या वेगळ्या पद्धतीने झालेल्या होत्या. कारण तुम्ही तुमचं सगळं प्रेम आहे ना देऊन टाकले हो. आता तुमच्याकडे शिल्लकच राहिलेलं नाहीये काय मला देण्यासाठी. आणि मी ना तुमच्यावर प्रेमात पडले. माझ्याकडून तुमच्याकडे प्रेम आहे, पण तुमच्याकडून माझ्याकडे मिळणार आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त गिल्ट. त्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. हे सगळं नंदिनी बोलत असते. तेव्हा मात्र जीवा नंदिनीकडे पाहत असतो. जीवालाही वाईट वाटत असतं. नक्की काय करू, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू. जीवा म्हणत असतो की नंदिनी अगं समजून घे जरा, होईल सगळं, असं नको बोलूस अगं. पण नंदिनी म्हणते की तुम्ही काय केलं माहितीये का, तुम्ही फक्त घाई गडबडीत निर्णय घेतलात. तेव्हा तुम्ही विचारच नाही केला की आपल्याला हे नातं टिकवलं जाणार आहे का, आपण या नात्याला न्याय देऊ शकणार आहे का. तेव्हा तुम्हाला वाटलंच नाहीये, पण आता तुम्हाला त्रास होतोय. ते नातं तुम्ही टिकवू शकत नाहीये या गोष्टीचा त्रास आता तुम्हाला होतोय. हे सगळं नंदिनी बोलत असते. जीवाला पण जाणवत असतं की बरोबर आहे. कसं आहे की नंदिनी जे बोलते त्या गोष्टींमध्ये पण तथ्य आहे ना. जीवा त्याच पद्धतीने वागत आहे. त्याला जराही वाटत नाहीये की नंदिनीला आपण कशा पद्धतीनं रिॲक्ट करतोय, तिला कसं समजून घेतलं पाहिजे. या कोणत्याच गोष्टी जीवाच्या डोक्यातच येत नाहीये. त्याच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की मला नंदिनीच्या बाबतीत गिल्ट वाटतं, मला नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू आणायचंय. याच्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न जीवा मात्र करत असतो. परंतु नंदिनी त्याला विचारते की तुम्ही मित्र म्हणून करताय किंवा तुम्हाला गिल्ट आलंय म्हणून करताय. मला सांगा, तुम्ही नवऱ्याच्या हक्काने काय करताय, नवरा म्हणून काय करताय माझ्यासाठी. मी बायको म्हणून तुमच्यासाठी करते, तुम्ही नवरा म्हणून काय करताय माझ्यासाठी. तेव्हा जीवा म्हणत असतो की नंदिनी तू देशमुखांची सून आहेस, एवढं सगळं तू करतेस, तरीही तू अशा पद्धतीनं का रिॲक्ट केलेला आहेस, असं जीवा तिला बोलत असतो. परंतु नंदिनी मात्र शांतच असते. नंदिनी म्हणत असते की कसं आहे, तुम्ही माझ्यासाठी जे करताय ना त्या गोष्टी फक्त तुमच्या मनात गिल्ट आहे म्हणून करत आहात. म्हणजे नंदिनीचं वारंवार तेच सांगणं असतं की जीवा तुम्ही माझ्यावर मनापासून प्रेम करत नाही. आपल्या नात्यात प्रेमच नाहीये, आपल्या नात्यात नवरा बायकोचं नातंच नाहीये, आपल्या नात्यात तो हक्क नाहीये एकमेकांना. मला कळतच नाहीये की मी काय करू. इकडे पार्थ म्हणालेला असतो की माझी काव्य अशी नाहीये, माझी काव्य वेगळी आहे, तडफदार आहे,
सगळ्यांना डायरेक्ट उत्तर देणारी आहे, तोंडावर बोलणारी आहे, पण आता तुम्ही जे वागताय ना ते खूप वेगळं आहे, असं पार्थ इकडे काव्याला सांगत असतो. त्याच पद्धतीने इकडे पार्थ नंदिनी जीवा आणि नंदिनी यांच्यामध्ये बोलणं असतं. पार्थ म्हणत असतो की कसं आहे काव्या, तुम्ही जे काही करताय ना आत्ता, हे सगळं नाटकी वागणं आहे हो. तुम्ही आत्ता हे 2-3 दिवस कराल आणि मला आशा लागत राहतील, आणि मग म्हणजे कसं एखादं लहान मुलं आहे ना, त्याला 2 दिवस जेवायला द्यायचं आणि नंतर सांगायचं की आता उपाशी राहा, तशी अवस्था होईल माझी. तसं नका करू तुम्ही. कसं आहे माहिती आहे का, मोकळं व्हा. आणि माझ्या काव्याला ना मला स्वच्छंदी झेप घेताना पाहायचं आहे. हां सॉरी, माझी काव्या म्हटलं कारण तो अधिकार माझ्याकडे नाही आहे, असं इकडे पार्थ बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे पार्थचं म्हणणं असतं की करा, सही करा. कारण एखादं फुलपाखरू जेव्हा आपण काचेच्या डब्बीमध्ये ठेवतो ते आपलं नाही होत. हां, माझ्या हाताला त्या फुलपाखराचा रंग नाही लागला तरी चालेल, पण ते फुलपाखरू अगदी बागडताना आनंदाने राहताना मला पाहायचं आहे, असं म्हणत आता इकडे पार्थने ते दिवस पेपर जे आहेत ते काव्याच्या पुढे धरलेले आहेत आणि काव्याला सांगितलं जातं की या दिवस पेपरवरती सही करा. तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर एवढा मोठा धक्का जो असतो तो मात्र कळतच नाहीये की ह्या सगळ्यातून काय मार्ग निघणार आहेत. तेव्हा इकडे पार्थ त्याच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं. त्यालाही कळत नसतं की काय करू, कशा पद्धतीने गोष्टी घडणार आहेत, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. परंतु इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा नंदिनीनेही आता जीवाच्या पुढे पेपर धरलेले आहेत आणि त्याला सांगितलेलं आहे की या पेपरवरती सह्या करा आणि मोकळं करा मला. कसं आहे, मला नको हे बळजबरीचं नातं. आत्ता तुम्ही माझ्याशी ज्या पद्धतीने वागत आहात ती मैत्री आहे ना, ती मैत्री जपायची आहे मला आपल्यांमधली. कारण मला असं वाटतंय की नको, जोर जबरदस्ती करून जे नातं आहे ना ते नकोय मला. सही करा आणि मोकळं व्हा. आणि कसं आहे, सध्या चांगलं आहे, अगदी गोड बोलतोय आपण एकमेकांशी, मैत्रीचं नातं न गमावता आपण एकमेकांपासून वेगळे होऊया. कसं आहे, पुढे त्रास होण्यापेक्षा ह्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्या तर खूप बरं होईल, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर आता जीवा त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि नंदिनी म्हणते करा करा, लवकर सही करा आणि व्हा मोकळं आणि मलाही मोकळं करा, अशा पद्धतीनं ती बोलत असते. जीवा मात्र रडत रडत त्या पेपरवरती सह्या करतो. त्यालाही बिचाराला वाईट वाटलेलं असतं. कळतच नाहीये, कारण जी परिस्थिती आलेली होती ती परिस्थिती स्वीकारत जीवाने नंदिनी सोबत तर लग्न केलेलं होतं, पण समोरच त्याच्या काव्य असायची. त्यामुळं नंदिनीला बायको म्हणून स्वीकारताना जीवाला खरं तर खूप त्रास होत होता आणि त्या त्रासामुळंच आत्ता जीवा आणि नंदिनी या दोघांमधलं जे नातं आहे ते फुलू शकलं नाही. आणि आता जीवा जे करत होता ते फक्त नंदिनी त्याच्यापासून दुखावली गेली, नंदिनीला त्रास होऊ नये या गोष्टीसाठी तो ते सगळं करत होता. परंतु जेव्हा या सर्व गोष्टी घडत होत्या तेव्हा मात्र नंदिनी मात्र आता विचार करत होती. इकडे काव्यानेही त्या पेपरवरती सह्या करायला घेतलेल्या असतात, पार्थनेही तिला ओरडून सांगितलेलं असतं. तीही बिचारी खूप रडत असते. तिलाही खूप वाईट वाटत असतं, कारण तिलाही माहीत नसतं की काय होणार आहे ह्या नात्याचं. तिनं तर स्वीकारायला सुरुवात केली होती, परंतु ती मात्र मनातून म्हणत नव्हती की पार्थ माझा नवरा आहे. ही गोष्ट कुठेच तिच्या मनातून येत नव्हती आणि ही गोष्ट मात्र पार्थलाही चांगलीच माहिती आहे. पार्थही रडत असतो. पार्थ म्हणत असतो की वेळ नका करू, कसं आहे मी तुमच्या प्रेमात पडत जाईल, असं पार्थचं म्हणणं होतं. आणि त्याचबरोबर पार्थ म्हणत आहे तेही खरंच आहे, कारण काव्य एवढी छान वागत आहे आणि काव्य अशीही पार्थला आवडते. मान्य, त्याचं नंदिनी बरोबर लग्न जमलेलं होतं, इव्हन लग्न होणार होतं, ऐनवेळी हे सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. परंतु आता काव्या बायको म्हणून त्याने स्वीकारलेलं होतं काव्याला. इकडे नंदिनीने सुद्धा जीवाला स्वीकारलेलं होतं. आणि फायनली आता काव्य आणि जीवा या दोघांनीही पार्थ आणि नंदिनीची इच्छा पूर्ण करत त्या डिवोर्स पेपरवरती सह्या तर केलेल्या आहेत. आणि काव्या ही पार्थकडे पाहत आहे, तिलाही वाईट वाटत आहे. हे सगळं काय घडतंय, हे असं नाही घडलं पाहिजे, अशा पद्धतीने नकोय, असा नात्याचा विस्फोट व्हायला नकोय असं वाटत असतं. परंतु त्याच तर गोष्टी घडत असतात, कारण
जे सगळं घडत आहे ते अशा विचित्र पद्धतीने घडेल, समोर येईल हा विचार कोणीच केलेला नव्हता. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी आणि जीवा दोघंही कोर्टात निघालेले असतात. तेव्हा जीवाचे बाबा तिथे येतात आणि म्हणतात की तुम्ही कुठे बाहेर निघालात का? आज सत्यनारायणाची पूजा आहे, आज नका जाऊ बाहेर, दुपारनंतर जा, आता गुरुजी येतच आहे, पूजेची तयारी सगळी झालेली आहे, असं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता मानिनी येते काव्य आणि पार्थकडे. अरे आज कुठे बाहेर टाळलंय का? आज पूजा आहे. नाही, आज सत्यनारायणाची पूजा ठेवली ना. तेव्हा काव्य सांगते की मी पूजेला बसायला तयार आहे. पार्थला मात्र धक्का बसतो. आता ही पूजेला बसायला कशी काय तयार झाली, हा प्रश्न पार्थला पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र पार्थ म्हणतो की काय, आणि मग तिथून मानिनी निघून जाते. आता काव्या आणि पार्थ बोलत असतात. पार्थ म्हणतो कळते का तुम्हाला, काल आपल्या नात्याचा शेवट केलाय आपण आणि आज तुम्ही पूजेला बसायला तयार झालात. तेव्हा काव्या म्हणते की हो, मला जे वाटलं ना ते मी करायचं ठरवलेलं आहे, मी पूजेला बसायला तयार आहे, असं म्हणत आता काव्या पूजेला बसणार असते. इकडे नंदिनी आणि जीवा दोघंही तयार होत असतात. त्यावेळेस नंदिनी जीवाला म्हणत असते की मला कळतच नाहीये की काल आपण नात्याचा शेवट केलाय आणि आज पूजेला बसायचे, ही गोष्ट पटत नाहीये, असं नंदिनीचं म्हणणं असतं. तेव्हा जीवा म्हणत असतो की हो, पण मला असं वाटतंय की पूजेला बसायला काही हरकत नाही, असं जीवा सुद्धा बोलून जातो. आता नंदिनी आणि जीवा त्याचबरोबर पार्थ काव्या दोघंही जोडीने पूजेला बसणार आहेत आणि त्यांच्यावरती आलेलं जे संकट आहे ते कसं दूर होणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.